हॅलो मित्रांनो, मी योगेश सर. आपलं सक्सेस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत 20 क्वेश्चन्स बेस्ड ऑन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स 10 क्लास मॅथ्स 1 मधला पहिला चॅप्टर आहे. तर बघूया पहिला प्रॉब्लेम्स. नाव सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. मित्रांनो, पहिला प्रॉब्लेम आहे सॉल्व द फॉलोइंग क्वेश्चन्स. 12x plus 13y is equal to 29 and 13x plus 12y is equal to 21, and therefore to find the value of x plus solutions. It is the first equation is 12x plus 13y is equal to 29. This is equation number 1. Clear? And second equation is 3x plus 12y is equal to 21. This is equation number 2. Okay. Now बघा मित्रांनो, एक या ठिकाणी मेथड आहे. ओके, दिस इज अ मेथड्स. तुम्हाला मेथड सांगतोय रफली. ओके, द इक्वेशन्स, सपोज इक्वेशन्स mx प्लस ny इज इक्वल टू p. ओके, दिस इज द फर्स्ट इक्वेशन्स. हा जर इक्वेशन फर्स्ट असेल, फॉर एक्झाम्पल सेकंड इक्वेशन इज nx प्लस my इज इक्वल टू q. हा सेकंड इक्वेशन असेल. तर बघा मित्रांनो, एक्स आणि वाय आर द व्हेरिएबल्स. इथं पण एक्स वाय, इथं पण एक्स वाय आहे. आणि डायगोनली जर समजा हे सारखे जर असेल तर त्यासाठी एक मेथड आहे. सो द फर्स्ट स्टेप नंबर फर्स्ट मध्ये पहिले काय करायचं मित्रांनो, ऍडिंग करायचं. काय करायचं? ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2. जो ऍडिंग केल्यानंतर जो इक्वेशन मिळतो त्या इक्वेशनला द्यायचं इक्वेशन नंबर 3. क्लिअर इथपर्यंत? ओके. नाव त्यानंतर सबट्रॅक्ट करायचं इक्वेशन्स 1 मायनस इक्वेशन 2. जो इक्वेशन मिळतो दिस इज इक्वेशन नंबर 4. परत मित्रांनो सिच्युएशन बघायची इक्वेशन नंबर 3 आणि 4 ची. जनरली हा इक्वेशन 3 आणि 4 मध्ये बघितल्यानंतर याला ऍडिंग करावं लागेल. ओके, हे त्याची स्टेप नंबर 2 आहे. दिस इज द स्टेप नंबर 2. ओके, अँड स्टेप नंबर 3 मध्ये जनरली फक्त अपवादात्मक असतो की एखाद्या केसमध्ये समजा दुसरा केस राहणार, पण ऍडिंग करायचं. मग नंतर ऍडिंग इक्वेशन्स व्हॉट इज 3 अँड 4 असं करायचं मित्रांनो. आणि देन त्यानंतर स्टेप नंबर 4 मध्ये मला काय करावं लागेल, देन सॉल्व द इक्वेशन्स. आणि सॉल्व करायचं. आणि सॉल्व करणे म्हणजे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करणे. नाव मग ही जी मित्रांनो ही मेथड आहे. ओके, ही जी मेथड आहे हे मेथड या ठिकाणी अप्लाय करायची. ओके, नाव तर बघा मित्रांनो, 12x plus 13y is equal to 29 and 13x plus 12y is equal to 21. आता इथं बघा मित्रांनो, इथं 13 इथं 12 म्हणजे डायगोनली काय दिसतोय तुम्हाला, इक्वल म्हणजे जे रियल नंबर्स आहेत यु नो. सो 12, 13 and 29 आर द रियल नंबर्स. 13, 12 and 21 आर द रियल नंबर्स. हे जे रियल नंबर्स आहेत हे डायगोनली बघा इक्वल आहे. मग अप्लाय दिस मेथड. बट या ठिकाणी तुम्हाला फक्त आणि फक्त फाइंड आउट करायचं आहे एक्स आणि वाय. म्हणजे एक्स प्लस वायच काढायचं आहे. इट इज फॉर द 2 मार्क्स. मग काय करावं लागेल मित्रांनो, फक्त ऍडिंग करायचं. ऍडिंग इक्वेशन्स 1 and 2. 1 आणि 2 ला ऍडिंग करा. ओके, व्हॉट इज इक्वेशन नंबर 1? इट इज 12x plus 13y is equal to 29. This is first. And 13x plus 12y is equal to 21. Okay, now adding kara. So 12 plus 13 it is 25x plus 13y plus 12y it is 25y is equal to 29 plus 21 it is 50. Okay, now divide both side by 25. Okay, so what is the equations? X plus y is equal to, it is 50 by 2. It is 50 by 25 is 2. Okay, so therefore the values of x plus y is equal to 2. हे सो आपल्याला व्हॅल्यू काढायची होती. सो x plus y is equal to what? It is 2. ओके मित्रांनो. ओके, नाव आपण वळूया नेक्स्ट प्रॉब्लेम कडे. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द डिटर्मिनंट 4 - 2 3 1. तर मित्रांनो बघा,
हा जो इक्वेशन आहे, दिस इज द इक्वेशन्स. व्हॉट इज इक्वेशन्स? दिस इज द 4 minus 2 3 1. 4 minus 2 3 1. ओके, इज इक्वल टू. मग अशा वेळेस काय करतो मित्रांनो, सांगा पटकन. अशा वेळेस काय करतो? व्हॉट इज द फॉर्म्युला? फॉर्म्युला आहे सपोज ए बी सी डी. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए बी सी डी इज इक्वल टू बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन दोघांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. ए इंटू डी मायनस बी इंटू सी. क्लियर? ए इंटू डी मायनस बी इंटू सी. मग सेम अप्लाय करा. सो व्हॉट इज 4 is multiplied by 1 minus, and again it is minus 2 is multiplied by 3. Equal च्या खाली equal दिलं. 4 into 1 it is 4. This minus minus plus, and 2 into 3 6. 2 3s are 6 is equal to what? It is 10. So therefore determinant of 4 minus 2 3 1 is equal to 10. येता मित्र लक्षात? ओके. नाव नेक्स्ट बघा आपण मित्रांनो ह्या ठिकाणी 20 क्वेश्चन्स बघणार आहोत. ओके, इन अ वन videos. So write on the next solutions. So if dx is equal to 24 and x is equal to minus 3, find the values of d. आता मित्रांनो d म्हणजे काय? So now we have what is the value of x? X is nothing but the dx upon d. dx upon d हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. So therefore d is equal to what? It is dx by x. dx by x because of वो find the value of x. x की value find out करायची आहे. So is equal to value of dx, it is equal to the 24 by, and value of x is minus 3. Okay, is equal to 24 by minus 3, it is minus 8. So therefore the value of d is equal to, it is minus 8 मित्रांनो. Okay, now let's move on to next questions. The question number 4 is, if the form A is a point on the graph of equations 7x plus 2y is equal to 42, then what is the value of A? A ची value find out करायची आहे. So what is the equation? We have the given equation is 7x plus 2y is equal to 42. आता मला मित्रांनो सांगा, हा x 4a आहे, it is a coordinates on the graph. So therefore value of x is 4 and value of y is a. Putting this value in this equation, so therefore 7 value of x is 4, okay, plus 2 value of y is a, is equal to, it is 42. Now it is 7 4 चा किती होणार? 28 plus 2 into a 2a is equal to 42. So therefore twice a is equal to 42 and this is minus 28 is equal to, so 42 minus 28 it is equal to 12 तून 8 गेले किती? 12 मधून 8 गेले तर 4 carry 1, so this is 1 14, so twice a. So a is equal to what? It is 14 by 2. So 14 by 2 is nothing but the 7. So therefore the values of a is equal to what? 7. We have to find the value of a is equal to what? It is 7. So therefore a is equal to 7. Okay मित्रांनो, clear? Now next देखो अभी the question number 5. Solve the following simultaneous equations. It is 2x minus 3y is equal to 9, and the second equation is, it is 2x plus y is equal to 13. The first equation is 2x minus 3y is equal to 9. This is equation number 1. Okay, now second equation is 2x plus y is equal to, it is 13. This is equation number 2. Clear? Now आता मित्रांनो सांगा आपल्याला there are 4 methods to find the to solve this type of questions. There are 4 methods. The first method is it is the elimination method, substitution method, and this is the graphical method and Cramer's rules. इथे सॉल्व्ह म्हटलेलं आहे, इथे मेथड सांगितलं का त्यांनी? नाही, फक्त सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. तर या ठिकाणी आपण करूया एलिमिनेशन मेथड. एलिमिनेशन मेथड मध्ये मित्रांनो इथे बघा, या ठिकाणी x चा कोएफिशियंट 2 आहे आणि इथं x चा कोएफिशियंट 2 आहे. इक्वेशन जर x चा कोएफिशियंट म्हणजे सहगुणक जर सारखं असेल तर डायरेक्ट मायनस करायचं. ठीक आहे, कारण इथं प्लस आणि प्लस दोन्ही याच्यामध्ये प्लस प्लस दिलेलं आहे. बट इथं बघा y चा कोएफिशियंट -3 आहे आणि इथं y चा कोएफिशियंट +1 आहे. जर समजा इक्वेशन नंबर 2 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी मग y चा कोएफिशियंट हा 3 होणार. पण त्यापेक्षा बघा मित्रांनो, x चा कोएफिशियंट 2 आहे, x चा कोएफिशियंट इथं 2 आहे, म्हणून डायरेक्ट काय करायचं? सबट्रॅक्ट करायचं. इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2 बाय टू दिस. So therefore what is equation number 1 is 2x minus 3y is equal to 9. Okay, and second equation is 2x plus y
इज इक्वल टू 13. क्लिअर? इज इक्वल टू. आता बघा मित्रांनो, इक्वेशन नंबर 2 ला मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, सो इथं प्लस आहे तर मायनस द्या, इथं प्लस आहे तर मायनस, अँड दिस इज मायनस, अँड देअरफॉर दिस इज कॅन्सल. 2x मायनस 2x कॅन्सल. यहाँ पे देखो माइनस 3y आणि माइनस y, माइनस 3y माइनस y, व्हाट इज माइनस 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 प्लस. सो 3 आणि 1, 3 आणि 1 4, सो 3y, बट साइन ऑफ लार्जर नंबर इट इज माइनस, इज इक्वल टू. आता दिखाई प्लस आणि मायनस, प्लस मायनस मायनस. 13 मधून 9 गेले, 13 मधून 9 गेले किती राहणार 4, बट साइन ऑफ लार्जर नंबर इट इज मायनस. सो देअरफॉर y इज इक्वल टू मायनस 4 बाय, आणि हा इकडे लेफ्ट हँड साइडला तर मायनस, राइट हँड साइडला नंतर मायनस 4. सो देअरफॉर y इज इक्वल टू minus minus cancel, 4 4 cancel, it is 1. So this is the 1. Okay, this is the 1. Now substitute y is equal to 1 in कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा. सो इक्वेशन नंबर 2. ओके, इन 2. सो देअरफॉर what is equation number 2? So equation number 2 implies what is equation number 2? It is 2x plus, and value of y is 1. Okay, 1 is equal to 13, is equal to 13. So therefore 2x is equal to 13, and this plus 1 goes to right hand side by using the minus 1. So 2x is equal to what? It is 13 minus 1 is 12. So x is equal to what? It is 12 by 2. So x is equal to 6. So therefore x y is equal to, value of x is 6, value of y is 1, is the solution, So therefore the required answer is 6 1 6 1. Clear? Okay, now समजलं मित्रांनो. ओके, नेक्स्ट 6th question आहे, sum of the two numbers is 7 and their difference is 5, find the numbers. So find out कसं करायचं मित्रांनो बघा. Suppose if the two numbers are, let two numbers are suppose x and y, okay. From the first condition, पहिली कंडिशन काय दिले? What is first condition? Sum of the two numbers, sum is addition, so x plus y is equal to what? It is 7. So this is equation number 1. Clear? And their difference is 5. Difference किती आहे? x, sorry, from second condition. From the second condition, what is second conditions? X difference means minus, so x minus y is equal to, it is 5. This is equation number 2. Now solve these equations. आता बघा equation number 1 आणि equation number 2. इथं y चा कोएफिशिएंट +1, इथं y चा कोएफिशिएंट -1. डायरेक्ट ऍडिंग करा. ठीक आहे, adding equations 1 and 2. Okay, 1 and 2. So therefore x plus y is equal to 7 and x minus y is equal to 5. Okay, is equal to, plus 5 minus y cancel. So x plus x is, what is x plus x is 2x is equal to, and 7 plus 5 12. So therefore x is equal to 12 by 2. So x is equal to what? It is 6. So therefore the values of x is equal to 6. Now substitute x is equal to in 6 in any equation. So equation 1 मध्ये put करा. Okay, so therefore what is equation number 1? It is x value is 6. So 6, so therefore equation number 1 implies, so 6 plus y is equal to 7. So therefore y is equal to 7. Right hand side लागला तर -6. So y is equal to 7 minus 6 is 1. 7 minus 6 is 1. Plus minus is minus. So therefore x y is equal to, value of x is, it is 6 and 1 is the, एक मिनिट, so is the solution. But तुम्हाला नंबर विचारलाय, this is the word problems ना, this is the word problem. So the required numbers are, therefore the
required numbers are what is 6 and 1, 6 and 1. So required numbers are 6 and 1. Clear? Okay, this is the sixth question. Now seventh. Let's move on to seventh questions. Solve the following simultaneous equations. 4x plus 3y is equal to 11 and 3x plus 4y is equal to 10. हा इक्वेशन important आहे. ठीक आहे. This is for the 3 marks. First equation is 4x plus 3y is equal to 11. This is 1. And second is 3x plus 4y is equal to 10. And this is equation number second. ओके, आता सांगितल्याप्रमाणे बघा 4x इथं आहे, इथं आहे 3 3. डायगोनली इक्वल इक्वल आहे. पहिले काय करायचं? ॲडिंग. सेम मेथड वापरायचे. ॲडिंग इक्वेशन्स 1 and 2. पहिले ॲड करायचं, नंतर सबस्ट्रॅक्ट करायचं, नंतर मग कंडिशन बघायची. जनरली कंडिशनमध्ये ॲडिंगच होतं. ठीक आहे, जनरली कंडिशनमध्ये ॲडिंगच होतं, पण तरी पण सिच्युएशन बघायचं आणि नंतर मग सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करणे म्हणजे टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय. क्लिअर? मग ॲडिंग करायचं. इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे? 4x plus 3y is equal to 11. Okay, now the second equation is 3x plus 4y is equal to 10. So which is equal to, आता adding करा. 4x plus 3x, it is 7x, plus 7y is equal to, and it is 10 plus 11, it's 21. So divide both side by, divide both side by 7. मग काय करायचं मित्रांनो? किंवा तुम्ही या ठिकाणी कॉमन पण घेऊ शकता. ओके, सो 7 जर कॉमन घेतलं तर ते येऊन जातं. सो इट इज x प्लस 7 7 कॅन्सल, इट इज y इज इक्वल टू 21 into 3, it is 21 by 7 is equal to 3. So therefore, 1 minute. So therefore x plus y is equal to 3, and this is equation number 3. याला इक्वेशन नंबर 3 द्यायचं. आता काय करायचं मित्रांनो? मायनस करायचं. इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 मायनस इक्वेशन नंबर 2. आता व्हॉट इज इक्वेशन नंबर 1? 4x प्लस 3y इज इक्वल टू 11 झालं. ओके, सेकंड आहे 3x प्लस 4y इज इक्वल टू, इट इज 10. हे 10 आहे, इज इक्वल टू. आता मित्रांनो बघा, इक्वेशन नंबर 2 ला मायनस करायचं आहे, म्हणजे इथं मायनस येणार, इथं मायनस आणि इथं मायनस. प्लस मायनस मायनस, 4x मधून 3x गेलं, प्लस मायनस मायनस, 4x मधून जर समजा 3x गेलं तर किती राहणार? x राहणार. साइन ऑफ लार्जर नंबर प्लस. क्लिअर? त्याच्यानंतर इथं प्लस, इथं मायनस, प्लस मायनस मायनस होणार, बट लार्जर नंबर काय? 4x मायनस आहे, म्हणजे 4x मधून 4 मधून 3 गेले तर 1 राहते. सो y लिहिलं, मोठ्या संख्येला साइन कोणता आहे? मायनस, आणि इज इक्वल टू, इथं बघा प्लस मायनस इज मायनस, 11 मधून 10 गेले तर 1 राहतं. and so therefore x plus y is equal to what? it is 1. so therefore this is equation number 4. आता मित्रांनो बघा, मी काय म्हटलं होतं, आताच बघितलं ना आपण. द फर्स्ट इक्वेशन इज, बघा पहिलं इक्वेशन म्हटलं होतं mx plus ny is equal to p, equation number 1. nx plus my is equal to q, this is equation number 2. Step 1, adding equation 1 and 2. Step number 2, subtract the equation 1 and सबस्ट्रॅक्ट करायचं, नंतर ऍडिंग करायचं सांगितलं. म्हणजे पहिल्या वेळेस आपण ऍडिंग केलं, नंतर सबस्ट्रॅक्ट, सॉरी 1 मिनिट. बघा, पहिल्या वेळेस ऍडिंग करायचं, दुसऱ्या वेळेस सबस्ट्रॅक्ट करायचं, नंतर ऍडिंग करायचं. सो देअरफॉर द इक्वल इक्वेशन इज, बघा या ठिकाणी काय केलं आपण? पहिल्या याच्यामध्ये ऍडिंग केलं, नंतर सबस्ट्रॅक्ट केलं. आता सबस्ट्रॅक्ट केलं तर सबस्ट्रॅक्टची व्हॅल्यू काय मिळाली तुम्हाला? x मायनस वाय इज इक्वल टू 1. आता काय करावं लागेल? ऍडिंग करावं लागेल. क्लिअर ना? ऍडिंग करावं लागेल ना. सो देअरफॉर, सो व्हॉट इज ऍडिंग? सो adding equations, it is 3 and 4. 3 and 4. 3 and 4 adding करा. So therefore x plus y is equal to 3, and second equation is x minus y is equal to 1. Okay, हे adding केलं आपण. So therefore which is equal to, plus y minus y cancel. Okay, so plus y minus y cancel. So what is x plus x? It is 2x. x plus x is 2x is equal to, आणि 3 आणि 1 4.
सो x इज इक्वल टू व्हॉट इट इज 4/2 आणि 4/2 किती वाजतं इट इज 2 4/2 2 ची व्हॅल्यू मिळाली क्लिअर आता आता बघा मित्रांनो x ची व्हॅल्यू 2 मिळाली तर इथं काय करतो परत सबस्टिट्यूट सो देअरफॉर सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 2 इन कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करा सो देअरफॉर इक्वेशन नंबर 1 2 3 आणि 4 आहे जनरली तुम्ही बघा जे इझी वाटतं ते पुट करायचं सो इक्वेशन नंबर 3 मध्ये आपण पुट करूया क्लिअर इथपर्यंत सो x प्लस वाय इज इक्वल टू 3 पुट केलं सो देअरफॉर इक्वेशन नंबर 3 implies yes what is equation number 3 it is value of x is 2 plus x ची व्हॅल्यू 2 पुट केलं y is equal to what 3 so y is equal to 3 minus 2 so y is equal to 3 minus 2 is 1 so therefore what is equations so therefore solve करायचं होतं ना so therefore x y is equal to value of x is 2 value of y is 1 is the solutions is the solutions clear now next questions next question find the values of m if 4 5 m3 is equal to 3 तुम्हाला बघा हा क्वेश्चन दिलेला आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर 8 आहे सो डिटरमिनंट ऑफ 4 5 आणि m आणि 3 दिलेला आहे ओके इज इक्वल टू किती व्हॅल्यू दिली आहे 22 तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे व्हॅल्यू ऑफ m सो देअरफॉर व्हॅल्यू ऑफ m फाइंड आउट करायचं आहे म्हणजे सो देअरफॉर मग याला कसं करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 4 into 3 मायनस 5 into m क्लिअर इथपर्यंत इज इक्वल टू 22 यानुसार घेतलाय ओके सो 4 into 3 किती होणार 4 into 3 12 मायनस 5 into 8 इज 5m इज इक्वल टू 22 याला राईट हँड साईडला नाही आणि त्याला नाही काय फरक नाही पडत मग काय करायचं सो मायनस 5m इज इक्वल टू 22 राईट हँड साईडला नाही मायनस 12 सो मायनस 5m इज इक्वल टू 22 मधून 12 गेलेत किती राहणार 10 राहणार ना ओके 2 minus 2 0 2 मधून 1 ला 1 सो m इज इक्वल टू सो 10 आणि हा काय होणार या ठिकाणी मायनस 5 सो देअरफॉर m इज इक्वल टू 5 1 चा 5 5 2 चा 10 इट इज m इज इक्वल टू व्हॉट इट इज minus 2 so m is equal to minus 2 so therefore value of m is equal to minus 2 आलं का लक्षात मित्रांनो ठीक आहे दिस इज फॉर द 2 मार्क्स इम्पॉर्टंट आहे 2 मार्क्स साठी याला पण करा चांगलं ओके नेक्स्ट त्यानंतर आहे मित्रांनो कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन्स 2x minus 6y is equal to 3 आता या ठिकाणी बघा तुम्हाला 5 ची व्हॅल्यू दिलेली आहे x equals to -5 दिलेला आहे तर हा तुम्हाला एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे मित्रांनो ठीक आहे दिस इज ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे हा x ची व्हॅल्यू व्हॉट इज इक्वेशन 2x minus 6y is equal to 3 असं दिलेलं आहे x ची व्हॅल्यू तुम्हाला -5 आहे तर पुट करा 2 minus 5 minus 6y is equal to 3 क्लिअर आता बघा मायनस किती होणार आहे या ठिकाणी इट इज -10 minus 6y is equal to 3 minus 6y is equal to 3 minus 10 राईट हँड साइड लागला तर प्लस 10 ठीक आहे minus 6y is equal to then 3 plus 10 किती होणार 13 so therefore y is equal to 13 by minus 6 13 by minus 6 so therefore y is equal to what it is minus 13 by 6 क्लिअर इथपर्यंत म्हणजे या ठिकाणी बघा मित्रांनो 10 झालं मायनसचं प्लस झालं ठीक आहे आणि त्याच्यानंतर 3 आणि हा मायनसचा प्लस मायनस प्लस मायनस 13 by 6 आन्सर येतो सो देअरफॉर y ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला या ठिकाणी मिळाली it is minus 13 by 6 so therefore minus 5 and minus 13 by 6 मिळाली मित्रांनो ठीक आहे ओके नाव नेक्स्ट आता दुसरी गोष्ट बघा हा झाला फर्स्ट ठीक आहे नाव नेक्स्ट दुसरं बघा मित्रांनो इथे बघा y ची व्हॅल्यू 0 दिलेली आहे तर y ची व्हॅल्यू 0 असेल तर व्हॉट इज इक्वेशन हा इक्वेशन आहे ना एक ओके सो देअरफॉर 2x minus 6y is equal to 3 हा दिलाय 2x minus 6y is equal to 3 y ची व्हॅल्यू 0 आहे म्हणजेच काय मिळणार तुम्हाला
2x मायनस 6 चा मल्टिप्लाय 0 सोबत गेला तर 0 मिळणार इज इक्वल टू 3. सो 2x इज इक्वल टू व्हॉट? इट इज 3/2. सॉरी, इट इज 3. इट इज 3 ना. सो x इज इक्वल टू व्हॉट? इट इज 3/2. ठीक आहे, x ची व्हॅल्यू 3/2 मिळाली. तर सो व्हॉट इज इक्वेशन्स? x ची व्हॅल्यू आहे 3/2. सो देअरफॉर 3/2 and 0 is the required answer. So okay, तर पहिल्या याच्यामध्ये लिहायचं हे फिलिंग द ब्लँक्स आहे. सो -5 -13/6 3/2 0 and -13/6 and this is 3/2. ओके, क्लिअर? समजलं? हेच फक्त तुम्हाला ऍक्टिव्हिटी बेस होतं क्वेश्चन्स. इट इज फॉर द 2 मार्क्स. इझी होतं. ठीक आहे, हे सर्व बोर्ड क्वेश्चन आहेत. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहेत. आता बघा मित्रांनो, हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे. ओके, दिस इज द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. This is previous year questions. In a factory, the ratio of the salary of the skilled and unskilled worker is 5:3. Total salary of the one day, both of them, is 720. Find the daily wages. Okay, find the daily wages. Okay, of the skilled and unskilled worker. Now let's say, supposed to be the daily wages, of skill and unskilled worker be the, suppose x and y घ्या respectively. Okay, this is respectively x and y respectively घेतला आपण. क्लिअर इथपर्यंत? x. सो फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय म्हणते बघा. From first condition आहे the factors of the ratio of the salaries of skilled and unskilled worker is 5:3 आहे. म्हणजे काय मित्रांनो दिला तुम्हाला x बाय y हे झालं रेशो. कोणाचं? स्किल वर्करचं किती आहे? स्किलचं घेतलं x, अनस्किलचं घेतलं y इज इक्वल टू, याचा रेशो दिलेला आहे. इट इज 5:3 आहे, म्हणजे 5/3 होणार. क्लिअर? त्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. सो 3x इज इक्वल टू 5y. क्लिअर इथपर्यंत? त्यानंतर 3x मायनस 5y इज इक्वल टू, इथं काय राहणार? 0. याला इक्वेशन नंबर 1 दिले. क्लिअर? नाव नेक्स्ट आहे फ्रॉम द सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय दिली आहे मित्रांनो बघा. द टोटल सॅलरी ऑफ द वन डे बोथ ऑफ देम इज 7:20. सॉरी 720 दिलेलं आहे. क्लिअर? सो देअरफॉर टोटल सॅलरी दिले. सो x प्लस y इज इक्वल टू, किती दिलं x प्लस y? इट इज 720. याला इक्वेशन नंबर काय केलायचं? ओके, एक मिनिट. याला इक्वेशन देण्यापेक्षा बघा मित्रांनो, इथं बघा एक्सचं कोएफिशियंट 3 आहे, वायचं कोएफिशियंट -5 आहे. ओके, सेम कंडिशन्स. इथे एक्सचा 1 आहे, इथं वायचा 1 आहे. एक तर काय करा, तुम्ही या इक्वेशन नंबरला तुम्ही 3 ने मल्टिप्लाय करा किंवा -5 ने मल्टिप्लाय करा. तर मी करतोय 5 ने करतो. ओके, सो मल्टिप्लाय. आता का बरं करतोय आपण -5 ने? 5 ने कारण इथं वायचं कोएफिशियंट 5 आलं पाहिजे म्हणून. मल्टिप्लाय both side by 5. Multiply both side by 5 in above equations. So therefore above equation becomes, so 5 of what is x plus y is equal to 720. Clear? 5 into x काय होणार मित्रांनो? 5 into x 5x plus 5 into y, it is 5y is equal to सांगा बरं 0. 5 into 0 0, 5 2 10, इथं 0 येणार, कॅरी 1. 5 7 35, 35 plus 1 is 36. Clear? Okay, then this is equation number second. याला सेकंड करा. ठीक आहे? ओके मित्रांनो, त्यानंतर आता बघा मित्रांनो, वायचं कोएफिशियंट -5 आहे आणि या वायचं कोएफिशियंट +5. काय करावं लागेल? ऍडिंग. कारण का बरं ऍडिंग करावं लागेल? कारण इथं बघा, इथं मायनस आहे, इथं प्लस आहे. जर समजा सेम साइन जर असेल तर सबस्ट्रॅक्ट करायचं आणि डिफरंट असेल तर ऍडिंग करायचं. ऍडिंग इक्वेशन नंबर 1 and 2 करायचं. व्हॉट इज इक्वेशन नंबर फर्स्ट? सो 3x minus 5y is equal to 0 and 5x plus
5y is equal to what? It is 3600. Okay, so this is cancelled. So 3x plus 5x, it is 8x, is equal to 3x00. Okay, so x is equal to 3600 divided by 8. x is equal to, आता बघा मित्रांनो याचा भाग द्या. It is 4, 8 32, x is equal to 450. Okay, so this equation which put in supposed to be, this is x plus y is equal to, so this is equation number 1. याला equation number a द्या. This is a. Okay, now substitute x is equal to 450 in equation a. So therefore what is equation number a? Equation number a implies this. Okay, equation number a implies this. So what is x? Value of x is 450 plus, this is 450 plus y is equal to 720. So therefore y is equal to 720. हा राइट हँड साइडला गेला तर 450. सो therefore y is equal to, सांगा मित्रांनो, 0 तून 0 गेला 0, 2 मधून 5 ना जात, 12 मधून 5 गेले तर 7. ओके, इथं 1 येणार म्हणजे 5 होणार. सो 7 मधून 5 गेले तर 2 राहणार. सो therefore 270 रुपीज. ओके, सो आणि मित्रांनो एक्सची व्हॅल्यू मिळाली, वायची व्हॅल्यू मिळाली. मला फाइंड आउट करायचं डेली वेजेस, ते लिहायला विसरू नका. सो therefore the what it is daily wages of skill and unskilled worker be the meaning. So this is r actually किती आहे मित्रांनो? It is 450 rupees and 270 rupees respectively. Okay मित्रांनो, 450 for the skilled worker and 270 rupees for the unskilled workers. Okay, सो थँक्यू मित्रांनो. आज आपण 10 क्वेश्चन बघितलेला आहे. बाकीचे 10 क्वेश्चन्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतोय. ठीक आहे, सो थँक्यू. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. सो थँक्यू सो मच.